पल्लवी कारंडे जाधव आणि तिचा नवरा प्रताप जाधव ह्या दोघांचे प्रताप आपण गेल्या 4 दिवसांपासून पाहतोय। त्यांच्या अनेक भानगडी पुढे येत असताना आता पल्लवी प्रतापच्या मदतीला त्या पल्लवीचा भाऊ शंभू कारंडे देखील होता। म्हणजे आतापर्यंत आपण अशा गुन्ह्यांच्या मालिका पाहिलेत, मात्र सख्खे बहीण भाऊ अशा महिलांचं शोषण करणं, महिलांची ओळख निर्माण करणं, त्यांना उच्च हाय प्रोफाईल लाईफ ओळख करून देणं, नंतर त्यांची ओळख वाढवणं, वेगवेगळ्या ठिकाणी नेणं, त्यांचे व्हिडिओ काढणं, ते व्हिडिओ स्वतःजवळ ठेवणं आणि त्यांच्याकडून काही लोकांशी ओळख काढून त्यांच्याबरोबर पाठवणं आणि त्यांचे व्हिडिओ काढून घेणं, अशा प्रकारचे धंदे सख्खे भाऊ बहीण करत होते। पल्लवी आणि शंभू कारंडे हे दोघंजण सस्तेवाडी या गावातले राहणारे आहेत। खेड्यातून ही बाहेर पडलेली पल्लवी नंतर पुढे जाऊन शहरात आली, MPSCचा अभ्यास करायचा होता, तिला प्रताप भेटला आणि आयुष्याचा प्रताप करायला सुरुवात केली। आता मात्र तिच्या ह्या काळ्या कर्तुकीला तिचा भाऊ शंभू कारंडे हा देखील साथ देत होता। हाईट म्हणजे काय तर शंभू कारंडे सुद्धा हा गुन्हेगार आहे। नुकतंच त्यानं वडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भर दिवसा CCTV कॅमेऱ्याच्या समोर एका माणसाचं अपहरण केलं आणि अपहरण करून त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून त्याला जबर मारहाण केली होती जमिनीच्या व्यवहारासाठी। सांगायचं तात्पर्य काय की अनेक महिलांना वेटीस धरणं, त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची कामं करून घेणं, त्याच्यातून पैसा कमवणं म्हणजे खंडणी झाली, बलात्काराचे गुन्हे झाले, जमिनीच्या माध्यमातून लोकांना त्रास देणं झालं, जमिनी बळकावण्यासाठी त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं, अशा अनेक प्रताप केलेल्या या पल्लवी आणि प्रतापला तिचा भाऊ शंभू कारंडे याची देखील साथ होती। नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे आणि ह्या बहीण भावंडांनी नेमकं काय काय केलं हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे, तुम्ही पाहताय जाहीर सभा। या पल्लवी कारंडेची एक मोडस होती, ती काय करत होती, चांगल्या कुटुंबातील मुली किंवा महिला आधी ह्यांच्याशी मैत्री करायची, त्यांना घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जायचं, फिरायला जाऊन तिथलं आयुष्य आरामाची जिंदगी काय असते हे दाखवायचं। पहिल्या ट्रिपचा खर्च ही पल्लवी स्वतः करायची आणि मग तिथं गेल्याच्या नंतर ह्या महिलांना किंवा ह्या मुलींना बळी पाडायचं आणि त्यांना सांगायचं हे आपलं लाईफ आहे, असं जगलं पाहिजे आणि हे जगण्यासाठी पैसा लागतो। पैसा उभा कसा करायचा तर पैसा उभा करायचा लोकांना ब्लॅकमेल करून, आणि मग ते कसं ब्लॅकमेल करायचं हे सांगण्यासाठी पल्लवी सहित अजून तिच्याबरोबर एक मास्टरमाइंड टीम होती। त्याचा प्रमुख प्रताप जाधव होता, त्याच्यानंतर चंद्रशेखर सोनवणे होता, एक वकील होता आणि पल्लवीचा सक्का भाऊ शंभू कारंडे देखील होता। ह्या सगळ्यांनी हे जाळं टाकायचं, लोक शोधायची आणि लोक शोधून अक्षरशः त्यांना लुटायचं। माझी आज अशी माहिती आहे की पल्लवी कारंडे आणि तिचा भाऊ शंभू कारंडे नवरा प्रताप यांच्या जाचाला कंटाळून काही लोकांनी आत्महत्या देखील केल्यात। मात्र आजही ही माणसं त्यांचे कुटुंबीय इज्जतीपोटी पुढे येत नाहीत। दुसरी गोष्ट अशी की काही महिला ज्यांना ह्यांनी वेगळ्या पद्धतीनं ब्लॅकमेल केलं, महिलांकडून सुद्धा ह्यांनी पैसे उकळले। म्हणजे महिलांना बाहेर घेऊन जायचं, त्यांचे कपडे उतरवायचे, त्यांचे व्हिडिओ काढायचे, एक तर त्यांच्याकडून काहीतरी काम करून घ्यायचं, नसेल तर त्यांनाच ब्लॅकमेल करायचं किंवा त्यांची प्रॉपर्टी लुटायची। अशा प्रकारचे क्रूर धंदे करण्यामध्ये शंभू कारंडे हा सुद्धा माहीर होता। आता शंभू कारंडे हा सोज्वळ चेहरा घेऊन फिरत होता, मात्र वडगावमध्ये जो एक गुन्हा झाला आहे त्याचं CCTV फुटेज तुम्ही बघा। गाडी नंबर काय या फुटेजमध्ये तुमच्या लक्षात येईल की हा शंभू कारंडे सुद्धा किती क्रूर कर्मा होता। एका माणसाचं भर दिवसा हे अपहरण करतात, स्विफ्ट गाडीतून घेऊन जातात आणि पुढे जाऊन त्या माणसाला मारहाण करतात आणि त्याच्याकडून जे हवं ते करून घेतात। सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे कोणाच्या जीवावर सगळं करत होते, ह्यांच्या एवढी धाडस वाढलं कसं होतं, कारण यांचं आत्तापर्यंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला लोक घाबरत होते। त्याच्यामुळे बघता बघता ह्यांनी बारामती नंतर पुण्यात पायरवले, अनेक महिलांना वेटीस धरलं, अनेक लोकांना वेटीस धरलं। आज आत्ता लोक पुढे यायला सुरुवात झालेली आहे आणि मी त्यामुळे सांगतो की या केसमध्ये 100% मोका लागू शकतो आणि मोका लागल्याच्या नंतर मात्र या पल्लवी प्रतापची जोडी कायमची जेलमध्ये बंद होऊ शकते।